तर आपल्यासोबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकरजी सुद्धा जोडलेले आहेत। अतुल भातखळकरजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलंय। राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा या विधानाने उघडा पडलेला आहे। जी, देश पुढारलेला आहे, देश समतावादी झाला हे ठरवणारे हे जनुआधारी ब्राह्मण राहुल गांधी कोण? ते कसं ठरवणार? त्यांना कोणी अधिकार दिलाय? या देशामध्ये आरक्षण जे आणलं गेलंय ते घटनेच्या द्वारे आणलं गेलेलं आहे आणि आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही हे जर का कोणाला सांगायचं असेल तर तो सांगण्याचा अधिकार या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आहे। तो जनुआधारी दत्तात्रय गोत्रधारी स्वतःला म्हणवणाऱ्या राहुल गांधी नामक माणसाला नाही। यातून त्यांचा अहंकार आणि आपण सगळे या देशाचं ठरवतो अशा पद्धतीची त्यांची जी मालकी असल्याची मानसिकता आहे हे सिद्ध करते। या विधानाचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते। घटनेमध्ये आरक्षण आलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। जी, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं ते भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर, नाहीतर मंडल आयोग नेमला जनता पार्टीच्या काळात आणि त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याच्या सरकारच्या काळामध्ये झाली। काँग्रेसचा कायमच आरक्षणाला विरोध राहिलेला आहे। हाच भीषण चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा या विधानाने पुन्हा एकदा समोर आलेला आहे। राहुल गांधींनी आणि काँग्रेसने या देशातल्या सर्वसामान्य लोकांची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे। जी, मात्र अतुलजी, एकीकडे मवियाकडून किंवा काँग्रेसकडून संविधान बचाव मोहीम उघडली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदो केला जातो। दुसरीकडे राहुल गांधी यांचं आरक्षण विरोधी हे वक्तव्य समोर येते, याकडे कसं पाहताय? संविधान बचाव ही भाषा काँग्रेसने करणं हा $1 मिलियन जोक आहे। ज्या काँग्रेसने आणीबाणीमध्ये संविधानामध्ये वारेमाप बदल केले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचं संविधान दिलं, त्या संविधानामध्ये हुकुमशाहीचे कायदे आणले, पार्लमेंटची मुदत 5 वर्षाची 6 वर्ष केली, प्रधानमंत्र्यांवर कुठलाही खटला दाखल करता येणार नाही अशा प्रकारची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्यावेळेला काँग्रेस सरकारने आणली। जी, अनेक वेळा घटनेची मोडतोड केली। त्या काँग्रेसने संविधान बचावाची भाषा कधी बोलूच नये। मी पुन्हा एकदा सांगतो की राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या विधानाने पुन्हा एकदा काँग्रेसचा आरक्षण विरोधी, संविधान विरोधी आणि या देशातल्या गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित जनतेच्या विरोधी जो काँग्रेसचा चेहरा आहे तो या विधानामुळे पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे। जी, मात्र अतुलजी, आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महायुती आक्रमक होणार, राहुल गांधी यांना उत्तर देणार का? आमचे नेते माननीय अमित भाई शहांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। हो, या विरोधामध्ये, राहुल गांधींच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी आंदोलन करेल। जी, अतुलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर राहुल गांधी यांनी हे विधान केलेलं आहे। अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं विधान केलंय। मात्र यावरून आता प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। राहुल गांधी यांच्यावर टीका होऊ लागली आहे, वाद उफाळलाय। अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं। आधीच देशात, राज्यात आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे। आरक्षणावरून मोठा वाद उफाळलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं। मात्र राज्यामध्ये मविया इंडिया आघाडी आरक्षणाची बाजू घेऊन बोलतात, मात्र दुसरीकडे राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं।